तर नमस्कार मित्र हो. आपण सर्वजणांनी बऱ्याच वेळा मला म्हणलं होता की प्रेम भैया तुम्ही चांगलं लिहिता, चांगल्या पोस्ट वगैरे करता, तर तुम्ही एखाद्या वेळेस ब्लॉग बनवत जावा. तर मग आज त्या अनुषंगानं खरं तर मी एक ब्लॉग बनवतोय. ब्लॉग असा हा विशेष आहे. हा ब्लॉग आहे, तुम्हाला सांगतो, आमच्या कुरुचची ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतचं जे कचरा उचलण्याचं काम असतं का नाही, ते आम्ही प्रामाणिकपणानं करत असतो. आता ही माझा जोडीदार आहे, म्हणजे हा नवनाथ साठे. हा ग्रामपंचायतीचं पूर्ण कचरा उचलायचं काम करतो. म्हणजे आता आम्ही इथं डम्पिंग ग्राउंडवर आहे, इथं कचरा खाली करतोय. म्हणजे कचरा पूर्ण ह्यो गावाची मुतारी साफ करतो, उकरंडे साफ करतो, गटरी काढतो. ही सगळी सगळी कामं ह्यो करतो आणि त्यातनं जे गटरीत निघलेली घाण असेल, उकरंड्याची घाण असेल, गावातली घाण असेल, अगदी बाजाराची पण घाण असेल, तर ते आम्ही घाण आणतो. दोघं जण मिळून प्रत्येक आठवड्याला ती स्वच्छता करत असतो. आणि हे आमचा ट्रॅक्टर आहे आणि ह्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून आम्ही दोघं जण घेऊन येत असतो, हे खाली करत असतो. आता तुम्ही म्हणसाल की प्रेम भैया तुम्ही राजकारणी आहे, समाजकारणी आहे, तुम्हाला हे काम शोभतं का? तर विषय असा राहतो, मागच्या वेळेस पण मी फेसबुकवर पोस्ट केली होती की उपाशी पोटी झालेला कार्यकर्ता एक दिवस लाचार बनतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि तुम्ही म्हणणार की प्रेम भैया तुम्ही आमदारकीला उभा राहिला, ओके. त्याच्यानंतर तुम्ही MSc आहात, वेल एज्युकेटेड आहात. त्याच्यानंतर तुम्ही अजून असं पण म्हणसाल की तुम्ही शिक्षक म्हणून काम करत होता, काम करताय. ठीक आहे ना, म्हणजे शिक्षक म्हणून जरी काम केलं असलं तर ते मी सोडले, किंवा वैयक्तिक माझ्या कारणामुळे मी सोडले. परंतु आयुष्य जगत असताना संघर्ष ही माणसाला कायम अटळ असतो आणि आपली उपजीविका भागवण्यासाठी कष्ट करणं म्हणजे काय गैर नाही. आणि हे कष्ट आम्ही प्रामाणिकपणानं करतोय. मी असेल, माझा भाऊ असेल, आम्ही आम्ही अगदी शेतातली कामं, हे ट्रॅक्टरची कामं आम्ही करत असतोय. आता हे डम्पिंग ग्राउंडवर तुम्ही बघा, हे एकंदरीत किती कचरा आहे. म्हणजे हे हे आम्ही आतापर्यंत खाली केलेलं आम्हीच आहे. हे आम्ही सगळं खाली केलेलं आहे. आणि प्रत्येक आठवडा बाजार झाल्यानंतर रविवारी, सोमवारी आमचं कामच असतंय. म्हणजे आज मंगळवार आहे, ही थोडी जरा लेट पोस्ट होईल. पण हे सगळं स्वच्छ करायचं काम हे आम्ही दोघं जण करत असतोय. हा माझा जोडीदार आहे नवनाथ, अगदी प्रामाणिकपणानं. तो बडबडा असेल, कालवा करणारा असेल, काही असेल, पण अगदी प्रामाणिकपणानं ह्यो काम करत असतोय. तर त्याचबरोबर मला सांगायचं काय आहे, की आपल्याला जर आपली उपजीविका भागवायची असेल तर नाही का, कष्ट केलं पाहिजे आणि कष्टाला पर्याय नाही. आयतं बसून किंवा फुकटचं खाणं, हे जास्त दिवस चालणाऱ्या गोष्टी नसतात. त्याच्यामुळं कष्टाला शेवटी पर्याय नाही आणि लाजणं लपणं हे आपल्या तत्वात बसत नाही. जर लाजलंच तर आपल्याला कोण आणून देणार आहे? आपलं बंद पडल्यानंतर कोणच आपल्याला आणून देणार नाही ना. पद, पैसा, प्रतिष्ठा, सौंदर्य ह्या गोष्टी आयुष्यात येतात जातात. सगळ्या गोष्टी क्षणिक असतात. परंतु आयुष्यामध्ये जीवन जगत असताना म्हणजे आपण कष्ट केलंच पाहिजे आणि कष्टाला लाजलं तर माणूस आयुष्यातून संपून जातो. आणि आमच्या आजोबांची, आमच्या वडिलांची शिकवण आहे, म्हणजे अगदी प्रामाणिकपणानं राहायचं, प्रामाणिकपणानं वागायचं, प्रामाणिकपणानं खायचं. कुणाच्या मुंड्या मुरगळून किंवा हे करून हे आयुष्य लय दिवसाचं नसतंय. कष्ट करायचं, आरामात राहायचं, अं, आनंदी राहायचं. तुम्ही म्हणसाल वेल एज्युकेटेड आहे. हा हा, शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिल तो गुरल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं शिक्षण घेत घेत राहायचं. विद्यार्थी, मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी असतोय आणि त्याने शिकलंच पाहिजे. शिक्षणाचा कुठं ना कुठं, कधी ना कधी हा फायदा होत असतोय. आज जरी आपण वेल एज्युकेटेड असून जरी हे घाण उचलत असेल किंवा ग्रामपंचायतची कामं करत असेल, गटारी काढलेली घाण उचलत असेल, तर तो आपला एक जबाबदारी आहे. जबाबदारी म्हणजे आपला पोटापाण्याचा प्रश्न आहे आणि ते केलंच पाहिजे. बरं आपण नाही करायचं, मग कुणी करायचं? बरं तुम्ही म्हणता मग तुम्हीच का करायचं? तर ठीक आहे, ते आलेला मी गेलीच 8 वर्ष झालं हे प्रामाणिकपणानं काम करतोय. मग राजकारणात जात असताना मोठमोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं होतच राहतं. समाजकारणामध्ये अनेक गोरगरिबांच्या मदतीला आपण कायम धावून जात असतोय. मागच आता आपण शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप ही केलं, पण त्याची जाहिरात केली नाही, कारण का त्याची जाहिरात करण्यासारखा विषय नव्हता. आणि असंच आपण नवीन नवीन उपक्रम करत असतो आणि त्या निमित्तानं हे लोकांनी सांगितलं की तुम्ही ब्लॉग बनवत जावा. तर ठीक आहे, तिथून पुढं असं नवीन नवीन आपण ब्लॉग बनवतच राहू आणि आम्ही आमच्या कष्टाचे प्रामाणिक राहू. आम्ही कर्तव्यनिष्ठ आहे, आम्ही कर्तव्य बजावणार, काम करणार, प्रामाणिक राहणार, स्वाभिमानी राहणार. महत्वाचं, स्वाभिमानानं जगणार, स्वाभिमानी राहणार. एक दिवस गटरी काढायच्या जरी वेळ आल्या तरी प्रामाणिकपणानंच आम्ही कामं करू. निष्ठेत तडजोड केली जाणार नाही. आम्हाला जे आहे त्यात आम्ही समाधानी आहे.
आणि कष्टाच्या जीवावर अजून जेवढं करता येईल तेवढं आम्ही प्रामाणिकपणानं करू. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. बाय.